नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय काय? राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व नेमकं करतंय कोण? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनेत्रा पवारांचं ऐकतात की पार्थ पवारांचं? पक्षामध्ये अंतिम शब्द कुणाचा आहे? हे अनेक प्रश्न आता जाहीरपणे विचारले जाऊ लागतात. आणि याला ताजं कारण ठरलंय विधान परिषदेची निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये दिल्या गेलेल्या उमेदवाऱ्या. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जागा किती आल्या? 2. पण दोनही जागांवर जोरदार खडाजंगी. कोकणातल्या जागेवर राष्ट्रवादी आणि शिवसेना असा वाद आहे. तो मिटेल असं तुर्तास तरी दिसतंय. म्हणजे सुनील तटकरे आपल्याच पातळीवर तो मिटवतील असं दिसतंय तरी सध्या. पण इकडे पुण्यामध्ये जवळपास राडा झालाय आणि तोही पक्षांतर्गत. पुण्याच्या जागेसाठी सुनील टिंगरे आग्रही होते, पण शेवटच्या क्षणी पक्षानं विक्रम काकडेंना उमेदवारी दिली. विक्रम काकडे हे कालच पक्षात आले, त्यांना लगेच उमेदवारी मिळालीही. आता असं भाजपनं पण केले अहिल्यानगरमध्ये प्राजक्त तनपुरेंना उमेदवारी देताना. पण राष्ट्रवादीमध्ये जसा गोंधळ झाला ना तसा भाजपमध्ये नाही झाला. शिवसेनेत पण नाराजांची संख्या कमी नाहीये, तिथंही बंडखोरी होतीये. पण तरीही एकनाथ शिंदेंच्या समोर थेट गोंधळ होण्याचं चित्र काही दिसत नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये आधी बैठका झाल्या, मग गोंधळ झाला, मग 2 उमेदवारांनी फॉर्म भरले. शेवटी पक्षानं काकडेंची उमेदवारी जाहीर केली. पण हे इतकं जाहीरपणे झालं की आता राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल ढिगभर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अजित पवार जेव्हा राष्ट्रवादीचं नेतृत्व करत होते तेव्हा पक्षामध्ये कुरबुरी नव्हत्या असं नाही, पण अजित पवारांचा शब्द हा पक्षामध्ये प्रमाण होता. सुनेत्रा पवार यांना पक्षाची धुरा हातात घेऊन जेमतेम 4 महिनेही झालेले नाहीयेत. इतक्या कमी वेळामध्ये पक्षावर हुकमी पकड मिळवणं हे शक्य नाहीये. अशा परिस्थितीमध्ये पार्थ पवार यांचं निर्णय प्रक्रियेमध्ये असणं हे वावगंही नाहीये. पण या इतक्या नाजूक परिस्थितीमध्ये बॅलन्स साधणं प्रचंड महत्वाचं आहे. तो जर चुकला तर पक्ष एकसंध ठेवणं हे आव्हान असेल. विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं हे पुन्हा एकदा समोर आले. या संदर्भात चर्चा करायची आहे, पण त्या अगोदर बघूयात कालपासून नेमकं काय काय घडलं यावरचा स्पेशल रिपोर्ट. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची कमान सांभाळल्यापासून पक्षात एकानंतर एक वाद उद्भवत आहेत. काही दिवसांपूर्वी पक्षाच्या बैठकीमध्ये सुनील तटकरे प्रचंड संतापल्याची बातमी आली होती. आणि आज तर थेट पक्ष कार्यालयात 2 उमेदवार आमने सामने आले. विधान परिषद निवडणुकीच्या पुणे मतदारसंघाचा अर्ज भरण्यासाठी विक्रम काकडे आणि माजी आमदार सुनील टिंगरे दोघेही पोहोचले. अर्ज भरताना दोघांमध्ये वाद झाल्याची लाईव्ह दृश्य महाराष्ट्रासमोर आली. त्यामुळे नेमका उमेदवार कोण हेच कळेना, कारण अर्ज दोघांनीही भरले. सुनेत्रा पवार ठरवतील तो उमेदवार असेल असं सांगून आमदार चेतन तुपे यांनी संभ्रमात भर टाकली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा वहिनीतांच्या नेतृत्वाखाली चालतो. आमच्या पक्षाचा जो आदेश येईल त्याच्याप्रमाणे होईल. अनेक जण इच्छुक होते, अनेक जण तयारी करतायत, अनेक जण फॉर्म लिहित आहेत. ज्यावेळी अंतिम आदेश पक्षाचा येईल त्याला AB फॉर्म दिला जाईल. त्यानंतरही बराच वेळ गोंधळ सुरूच होता. अखेर विक्रम काकडे यांना AB फॉर्म देऊन पक्षानं आपली भूमिका जाहीर केली. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री विक्रम काकडे यांचं अर्ज दाखल केलेला आहे आणि महायुतीचे सगळे लोक हे एकत्रित आहेत. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे 4 जून. त्या अगोदर सुनील टिंगरे आपला अर्ज मागे घेतात का हे पाहावं लागेल. तसं झालं नाही तर विक्रम काकडे यांच्या विजयाची खात्री देता येत नाही, कारण महाराष्ट्राच्या राजकारणात ऐनवेळी काहीही घडू शकतं. गेल्या 7 वर्षांमधल्या घडामोडींनी तर हेच दाखवून दिले. पण ज्या पक्षाचा बालेकिल्लाच पुणे आहे तिथंच एवढा सावळा गोंधळ माजणं हे खरं तर टाळता आलं असतं. आणि म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्र नक्की कुणाच्या हातात आहे हा सवाल उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत राजकीय विश्लेषक किरण तारे. किरण सर, नमस्कार. नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते महेश चव्हाण आपल्या सोबत आहेत. महेशजी नमस्कार.
कविताजी नमस्कार. आणि काही वेळातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या वैशालीताई नागवडे आपल्या सोबत या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील. त्यामुळे सुरुवात करूयात आपण किरण सरांपासून. किरण सर, कालपासून जे काही झालं राष्ट्रवादीच्या उमेदवारीच्या बाबतीत, विशेषतः पुण्याच्या बाबतीमध्ये, काय अर्थ लावायचे याचे? कारण हे फक्त काही उमेदवारी पुरतं मर्यादित आहे असं दिसत नाहीये, जर गेल्या काही दिवसांमधल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या घडामोडी याच्याशी जोडल्या तर. नाही, मला असं वाटतं की हे फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पुरतं मर्यादित आहे असं नव्हे, तर याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा काय हात आहे ते सुद्धा आपल्याला तपासून बघायला पाहिजे. ओके. माझी माहिती अशी आहे की विक्रम काकडे यांची उमेदवारी ही भारतीय जनता पार्टीने गो अहेड दिल्यानंतरच जाहीर करण्यात आलेली आहे. आणि विक्रम काकडे कोण आहेत? तर विक्रम काकडे आणि पार्थ पवार यांच्यामध्ये खूप घट्ट मैत्री आहे. म्हणजे आपल्याला जर शोले मधला अजरामर झालेला डायलॉग जर आठवत असेल ना, बहुत याराना लगता है, तो जो बहुत याराना आहे ना तो या दोघांमध्ये आहे. पार्थ पवार आणि विक्रम काकडे, विक्रमच नाव ना त्यांचं, विक्रम काकडे, हे दोघं एका शाळेमध्ये होते, ते एका वर्गात शिकलेले आहेत. त्यांच्यापासून त्यांच्यामध्ये मैत्री आहे. त्यांचे काही व्यवसायांमध्ये एकत्र पार्टनर सुद्धा आहेत अशी माझी माहिती आहे. पण याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा रोल जेव्हा मी म्हणतोय तो एवढ्यासाठी आहे की भारतीय जनता पार्टीने विक्रम काकडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडनं उमेदवारी मिळवून देण्यामध्ये खूप मोठा त्यांची भूमिका राहिलेली आहे. याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की विक्रम काकडे यांच्या रूपाने भारतीय जनता पार्टीला पुण्यामध्ये नेतृत्व प्रस्थापित करायचं आहे. याचा अर्थ उघड असा आहे की मुरलीधर मोहोळ, जे भारतीय जनता पार्टीचे तिथले खासदार आहेत, केंद्रामध्ये राज्यमंत्री आहेत, त्यांचं स्थान येणाऱ्या काही काळामध्ये धोक्यात येऊ शकतं. हे लक्षात आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार हा भाजपचा उमेदवार म्हणूनच काम करणार असल्यामुळे भाजपच्या गटामध्ये जास्त अस्वस्थता आहे. म्हणजे आता आपण राष्ट्रवादी काँग्रेसवर चर्चा करतो, पण राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा मुरलीधर मोहोळ यांच्या समर्थकांमध्ये जी अस्वस्थता आहे ती आपल्याला काही दिवसांनी बघायला मिळेल. प्रश्न राहिला की सुनील टेंगरे यांच्या उमेदवारीचं काय करायचं. सुनील टेंगरे पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, पण मला असं वाटतं की त्यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला सांगितलं जाईल. 4 जून पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. तो टेंगरे उमेदवारी अर्ज मागे घेतील. विक्रम काकडे हे अधिकृत उमेदवार आहे, ते क्लिअर झालेले आहे, त्याच्यामध्ये कुठलं डाऊट असण्याचं कारण नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, काकडे यांच्या पाठीशी जर भारतीय जनता पार्टी उभी असेल तर स्वाभाविकपणाने टिंगरे यांना माघार घ्यावी लागेल. टिंगरे यांच्याबद्दलचा रेकॉर्ड गृह खात्याकडे ऑलरेडी आहे. पुण्यामध्ये जे पोर्श केसचा जो ऍक्सिडेंटचा जी केस झालेली होती त्याच्यामध्ये सुनील टेंगरेंची भूमिका काय संशयास्पद राहिलेली होती. या सगळ्या प्रकाराचा विचार करता आणि पार्थ पवार, एकंदरीतच पवार कुटुंब, फक्त पार्थ असं नाही म्हणत मी, एकंदरीतच पवार कुटुंब आणि काकडे कुटुंब यांच्यातली मैत्री लक्षात घेता विक्रम काकडे हे उमेदवार राहतील. त्यामुळे ही जे काय आता उमेदवारीवरनं गोंधळ निर्माण झालाय किंवा गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय तो 2 दिवसामध्ये संपेल. नाही, पण याच्यामध्ये जो तुम्ही सांगता की ते पार्थ पवारांचे सख्खे मित्र आहेत आणि हे भाजपनं आपलीच उमेदवारी राष्ट्रवादीच्या माध्यमातून दिलेली आहे, तर मग हे पार्थ पवारांना, सुनेत्रा पवारांना त्यांना दिसत नाही असं तर होणार नाही ना, जर असं असेल तर. आणि मग जर तसं असेल आणि त्यांना दिसत असेल तर मग ते याला का होकार देत आहेत? त्यांना ते मान्य आहे. म्हणजे पार्थ पवारांचा जर मित्र भाजपच्या तिकीटावर लढत नाहीये, त्यांना भाजपची सहानुभूती आहे एवढं नक्की. पार्थ पवारांचा मित्र पार्थ पवारांच्याच पक्षाच्या तिकीटावर लढतोय तर त्यांना काय अडचण असणार? भारतीय जनता पार्टीचा सपोर्ट त्यांना असेल. भारतीय जनता पार्टीचा सपोर्ट असणं हे आजच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांना भारतीय जनता पार्टीला महाशक्ती का म्हणतात आणि ती महाशक्ती काय करू शकते हे लक्षात आल्यामुळे भारतीय जनता पार्टीचा जर सपोर्ट असेल आणि त्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर ते लढत असतील तर पवार कुटुंबाला ऑब्जेक्शन असण्याचं काहीच कारण नाही. ओके. महेशजी, तुम्ही सहमत आहात याच्याशी की तुमचं विश्लेषण दुसरं काही वेगळं आहे याच्यात? नाही, बऱ्यापैकी सहमत आहेच. आणि त्याच्या व्यतिरिक्त मला असं वाटतं की जेव्हाही आपण एखाद्या निवडणुकांना सामोरे जातो तेव्हा बरेच इच्छुक असतात आणि त्या इच्छुकांमध्ये नाराजी वगैरे ह्या गोष्टी घडत असतात. आणि असं नसतं की त्या सर्वांमध्ये एकच व्यक्ती योग्य असते. बरेच लोक योग्य असतात. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की असं काही नसतं की एकच व्यक्ती योग्य आहे, बाकीचे सगळे लोक म्हणजे त्या निवडणुकीसाठी अपात्र आहेत वगैरे, असं काही नसतं. पण त्यामधून एक पक्ष नेतृत्वाला एखादा उमेदवार निवडावा लागतो. आता किती काही केलं तरी या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अंतर्गत प्रश्न आहे.
पण मला असं वाटतं निवडणुकांच्या वेळेला काही गणितं असतात. त्या गणितांपैकी एक गणित मला इथे दिसतंय ते असं आहे की संजय काकडे माजी खासदार आहेत बरोबर. आणि त्यांनी पिंपरी चिंचवड निवडणुकांना मागे जेव्हा झाला होता तेव्हा तिकडे निवडणुकांमध्ये यश मिळवून द्यायला त्यांचं बऱ्यापैकी योगदान होतं. तर त्यांना पक्षामध्ये घेऊन जर पक्षाची ताकद वाढणार असेल तर त्याच्या अगेन ऑफकोर्स आज त्यांनी जो काही प्रवेश केला ते काही नुसता प्रवेश करणार नाहीत ना, बार्गेनिंग होतं, त्यांना काहीतरी गिव्ह अँड टेक असतं सगळीकडे. तर त्यांनी ही सीट मागून घेतली असेल आणि त्या प्रकारे त्यांना ती सीट मिळाली असेल. आणि आता तारेसाहेब जसं म्हणाले की टिंगरेंचं नाव त्या पोर्शेच्या प्रकरणामध्ये आहे, तर अशा वेळेला पक्षाची प्रतिमा वगैरे अशा गोष्टी सुद्धा जपाव्या लागतात. शेवटी मी काय म्हणतो की नाही, पण मला त्यातला जो बोलण्याचा भाजपाचा अँगल आहे त्याच्याशी तुम्ही सहमत आहात? नाही, भाजप त्यांच्याशी युतीमध्ये आहे. आता भाजप तुम्हाला माहितीये, सर्वांनाच माहितीये की भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये भाजपने सुद्धा दावा केला होता त्या जागेवर आणि ती जागा भाजप काय अशी सहजासहजी सोडणार नाहीये, कारण भाजपची ताकद सुद्धा बऱ्यापैकी जास्त आहे पुण्यामध्ये आता. तर त्यामुळे एखाद्या वेळेस त्या बार्गेनमध्ये कुठेतरी, आणि हे फक्त भाजपानेच दिला असावा असं म्हणण्यापेक्षा पवार फॅमिलीचे आता जसं तुम्ही म्हटलात तसं त्यांचे एकमेकांशी संबंध चांगले आहेत. पार्थ पवारांचे जर ते मित्र असतील विक्रम काकडे, तर त्यांनी ऑफकोर्स त्यांचं नाव लावून घेतलं असेल. आणि प्रश्न राहता एवढाच राहतो की मग कार्यकर्त्यांचं काय, की जे कार्यकर्ते इतके वर्ष आपली हा प्रश्न आहे. अरे सगळीकडे असतो ना, मी सुद्धा आज एक म्हणजे कार्यकर्ता तो शिल्लक राहिलाय का राजकीय पक्षांसाठी, अशा उपरोधिकपणे मी विचारते. हा प्रश्न तरी आहे का आता? नाही, पण किती नाही म्हटलं तरी राजकीय पक्षांना कार्यकर्त्यांची बाजू सुद्धा लक्षात घ्यावीच लागते ना, कारण शेवटी तो कार्यकर्ता हाच पक्षाचा कणा असतो ना. निवडणूक असू देत, विरोधी पक्षामध्ये राहणारे असू देत, सत्तेत राहणारे असू देत, उद्या तुम्हाला सर्व गोष्टींसाठी कार्यकर्ता लागतोच. तर म्हणून मी म्हटलं की कार्यकर्त्यांचा जेव्हा एखाद्या मला माहिती नाही आता तुम्ही कार्यक्रमामध्ये जाहीरपणे म्हणताय म्हणून, की याच्यावर खरंच तुमचा विश्वास आहे का? नाही, विश्वास आहे ना. शेवटी पक्ष नेतृत्वावर विश्वास ठेवावाच लागतो, कारण काय असतं की तो ईगल जायनी पक्ष नेतृत्व एखाद्या गोष्टीकडे बघत असतं. कार्यकर्ता खाली ग्राउंडवर त्याला असं वाटत असतं की मीच योग्य आहे, मला मिळायला हवी, मी इतके वर्ष पक्षासाठी जे काही योगदान दिलंय किंवा जे काही मी पक्षाच्या वाटचालीमध्ये जे काही माझा सहभाग होता त्याचा मला न्याय कुठे ना कुठे निवडणुकीच्या स्वरूपात. महेशजी, असं आहे की ती लिस्ट जर काढून बघितली आणि त्यातली नाराजांची लिस्ट जर काढून बघितली तर सगळे नेते आपापल्या पोरांची, सगळ्या सोयऱ्यांची, लाडक्यांची कशी सोय लावता येईल त्याच्यासाठी एवढे प्रयत्न करतायत. कुठे बिचारे कार्यकर्ते तिथे पोहोचणार आहेत? म्हणजे मला तरी त्या लिस्ट मध्ये दिसत नाहीत कार्यकर्ते कुठे पोहोचताना. पण ठीक आहे, मला याची कल्पना आहे की तुम्ही कार्यकर्ते आहात, त्यामुळे तुम्हाला ही बाजू मांडली पाहिजे आणि तुम्ही मांडता हिरारीनं, ते मान्य करते मी. वैशालीताई, प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की जेव्हा राजकीय विश्लेषक या कालच्या घडामोडींकडे आणि गेल्या काही दिवसांमधल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या घडामोडींकडे पाहतात, तर त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा ही उमेदवारी, विशेषतः पुण्याची उमेदवारी काल दिली गेलेली आहे विक्रमजींना, त्यांचं म्हणणं आहे की हे भाजप पुरस्कृतच झालेलं आहे. म्हणजे भाजपमधनं ते एका दिवसात येतात, त्यांना उमेदवारी दिली जाते आणि याच्यामध्ये पुण्यावर राजकीय वर्चस्व कुणाचं असणार याची एक मोठी किनार किंवा या मोठ्या स्पिअरमध्ये हे सगळं घडते. असा कुठलाही प्रकार नाही. तुम्ही जर बघितलं असेल, अनेक निवडणुका वेगवेगळे पक्ष लढवत असतात. वेगवेगळ्या पक्षांना त्या त्या वेळची परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घ्यावे लागतात. आणि जर कोणी असं म्हणत असेल की बाबा ही भाजप पुरस्कृत निवडणूक आहे, तसं काही नाही. आता कालच भाजपने परवा नगरच्या उमेदवारीमध्ये तनपुरेंना एक दिवसात पक्षात घेतलं आणि दुसऱ्या दिवशी उमेदवारी दिली. त्याच्यामुळे असं काही नाही की ते राष्ट्रवादीमध्येच होतं. ते राष्ट्रवादीमध्ये होतं, भाजपमध्ये होतं, काँग्रेसमध्ये होतं, अनेक पक्षांमध्ये. कारण त्या त्या वेळची राजकीय परिस्थिती वेगळी असते आणि त्या त्या अनुषंगानं निर्णय घ्यावे लागतात पक्षश्रेष्ठींना. त्या पद्धतीने तो घेतलेला निर्णय आहे. बरं, आता तुम्ही उमेदवारी दिलेलीच आहे, त्यांची जाहीर केलेलीच आहे, तर सांगा जरा सगळ्यांना की नेमकं काय कारण असं होतं की पक्षामध्ये असलेल्या कुठल्याही व्यक्तीपेक्षा एका दिवसात पक्षात येऊन विक्रम काकडे यांना उमेदवारी दिली गेली? म्हणजे काय याच्यातली गणितं काय आहेत? खरं सांगायचं तर पक्षश्रेष्ठी एकत्र बसतात, वेगवेगळ्या फॅक्टर्सवर विचार करतात आणि मग एकत्रितपणे तो निर्णय होतो. त्या पद्धतीनं एकत्रितपणे आमच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. नाही, पण या निर्णयाला बेस काय? म्हणजे आता मगापासून महेशजी सांगतात कार्यकर्ते, तर कार्यकर्त्यांना निदान एवढं तर कळलं पाहिजे की आपल्या पक्षातनं काल आलेला आहे, काल पण नाही, काही तासांपूर्वी उमेदवारी पक्षामध्ये आलेल्या व्यक्तीला जर तिकीट दिलं जात असेल तर ते का, याचं उत्तर तर कार्यकर्त्यांना मिळालं पाहिजे. ते देणार आहेत की नाही पक्षश्रेष्ठी? पक्ष जेव्हा काम करतो तेव्हा बेरजेचं राजकारण करतो, मग कुठलाही पक्ष असो. त्याच्यामुळे अनेक गोष्टी अशा असतात की ज्या सगळ्यांसमोर सांगणं अपेक्षित नसतं. कारण शेवटी आमच्या पक्षाच्या स्ट्रॅटेजीज काय आहेत
हे आम्ही लोकांसमोर, ठीक आहे, आमच्या कार्यकर्त्यांची अंतर्गत मीटिंग होईल, अनेक इच्छुकांनी जर विचारलं किंवा आमच्या कार्यकर्त्यांनी, त्यांना आम्ही ते वेगवेगळ्या पद्धतीने सांगू. पण बेरजेचं राजकारण एवढंच आहे. नाही, बेरजेचं राजकारण असं आहेच ना, कारण शेवटी विक्रम काकडेंचे वडीलही कधी काळी पुण्यात राज्यसभेवर खासदार राहिलेले आहेत. त्यांची काही एक मतदार आहे, वोट बँक आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या पद्धतीने आम्ही बरं, इकडे बेरजेचे राजकारण करताना टिंगरेंना वजाबाकीचं राजकारण का पाहावं लागलं तेही तर सांगा. नाही, टिंगरेंना वजाबाकीचं राजकारण असं नाही. टिंगरेंबद्दल तर आमच्या सगळ्या पक्षश्रेष्ठींना आदरच आहे. टिंगरेंना विधानसभेची उमेदवारी पण दिलेली होती पक्षानं. म्हणजे असं काही नाही की टिंगरेंच्या बाबतीत पक्षश्रेष्ठी कुठे काही अडचणी होत्या, असंही नाही. पण शेवटी जेव्हा 2-4 तुल्यबळ, प्रत्येक ठिकाणी आमच्याकडे 11 ते 12 इच्छुक होते, तुल्यबळ उमेदवार असतात आणि त्यामधून एकच चॉईस असते पक्षाला. ठीक आहे. किरणजी, याच्यामध्ये आणखीन एक प्रश्न महत्वाचा आहे, तो म्हणजे पार्थ पवार यांचा निर्णय प्रक्रियेमध्ये असणं. बऱ्याच अंशी आता राष्ट्रवादी काँग्रेसमधनं हा सूर ऐकू यायला लागलेला आहे की पार्थ पवार हे सगळे निर्णय घेतात, पार्थ पवार केंद्रित ही पार्टी होत चाललेली आहे. आणि आता कालच्या निवडणुकीसाठी जे उमेदवार निवड झालेली आहे पार्थ पवार यांच्या मित्राची उमेदवार म्हणून, त्यावरून हे आणखीन अधोरेखित होते. याला दोन गोष्टी आहेत. एक तर राष्ट्रवादी काँग्रेस ही फॅमिली ड्रिव्हन पार्टी, म्हणजे एका कुटुंबाने चालवलेला पक्ष हा. त्यामुळे त्या कुटुंबाचे प्रमुख किंवा त्या पक्षाचे प्रमुख, त्या कुटुंबामध्ये जो निर्णय त्यांच्या प्रक्रियेमध्ये सहभाग असेल, त्याला स्वाभाविकपणाने वेटेज मिळणं हे, म्हणजे त्याला अग्रक्रम देणं त्यांच्या पक्षाच्या दृष्टीने आवश्यक आहे असं मला वाटतं. कारण शेवटी पक्ष हा त्या कुटुंबाने चालवलेला आहे, त्यामुळे त्या स्थान त्यांना ते आहेच त्याच्यामध्ये. दुसरं, पार्थ पवार यांची अधिकृतपणाने राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नियुक्ती झालेली आहे. त्यामुळे त्यांना एक प्रकारे तो अधिकार देण्यात आलेला आहे. त्या अधिकाराचा कितपत ते उपयोग करतात, त्यांना ते देणं योग्य का अयोग्य तो वादाचा मुद्दा नाही. त्यांना आता अधिकार दिलेले आहेत, त्या अधिकाराचा उपयोग ते करून कुठल्याही पक्षाची, कुठल्याही उमेदवाराची निवड ते करू शकतात. त्यांचा तेवढा अधिकार आहे. पण मला याच्यामध्ये सगळ्यात मोठी गंमत काय वाटते की पार्थ पवार ज्या झपाट्याने राष्ट्रवादी काँग्रेस टेक ओव्हर करताय, टेक ओव्हर मी हा शब्द अशासाठी वापरतोय की राष्ट्रीय अध्यक्षांच्या पेक्षाही राष्ट्रीय सरचिटणीसांना निर्णय प्रक्रियेमध्ये जास्त मोठं स्थान असेल, त्यांच्या शब्दाला जास्त किंमत असेल. प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरेंसारखे जुने जाणते, अगदी छगन भुजबळांसारखे जुने जाणते नेते जर त्यांना कुठल्याही निर्णय प्रक्रियेमध्ये निर्णय घेण्यासाठी म्हणून पार्थ पवारांना कन्सल्ट करावं लागत असेल, तर पार्थ पवार यांची राजकीय ताकद काय आहे याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. पण माझी माहिती याच्यामध्ये अशी आहे की पार्थ पवार हे जितकं आपल्या आईला विचारून राजकारण करतात, तितकंच त्यांचा संपर्क भारतीय जनता पार्टीमध्ये आहे. आणि भारतीय जनता पार्टीला दुखावता येईल किंवा दुखावलं जाणार नाही याची पुरेपूर काळजी त्यांच्याकडनं घेतली जाते. त्यामुळे विक्रम काकडे यांची उमेदवारी ही दोन्ही अर्थाने चांगली एवढ्यासाठी आहे त्यांच्या दृष्टीने की एकतर पवार कुटुंबाशी असलेले मैत्रीपूर्ण जिव्हाळ्याचे संबंध आणि भारतीय जनता पार्टीचा असलेला सपोर्ट. त्यामुळे विक्रम काकडे स्वाभाविकपणाने त्यांचे उमेदवार झाले. टिंगरेंनी कितीही आदळआपट केली, त्यांनी अगदी काय हवं ते ठिय्या आंदोलन केलं किंवा काही केलं, ते त्यांना मागे घ्यावे लागेल. कारण त्यांना एबी फॉर्मच दिलेला नाही, अधिकृत उमेदवारच नाही. अधिकृत उमेदवार नसतील तर त्यांना अपक्ष म्हणून फॉर्म भरावा लागेल, अपक्ष गणले जातील. असं काय होईल असं मला वाटत नाही. कारण विधान परिषदेची निवडणूक ही सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून येणं, त्यासाठी काय करावं लागतं म्हणजे महेशजींना माहिती आहे की किती हात रिकामा करावा लागतो. तेवढी शक्ती जर टिंगरेंकडे असेल तरच ते निवडणूक लढवतील, अदरवाईज त्यांना माघार घ्यावी. नाही, पण याच्यामध्ये तुम्ही जेव्हा म्हटलं की पार्थ पवार हे इकडे पक्षामध्ये नेतृत्व करतात आणि दुसरीकडे भाजपशी त्यांचे, पण हे फक्त एवढंच आहे की इकडे आजोबा आणि तिकडे भाजपा या दोन्हीशी संधान व्यवस्थित असल्यामुळे पार्थ पवारांचा हा मार्ग सुकर होतोय पक्षामध्ये? मला वाटतं आजोबांशी त्यांचे थोडेसे चांगले संबंध नाहीये. ओके. आजोबांनी त्यांच्याबद्दल केलेली वक्तव्य किंवा एकंदरीत त्यांचं वागणूक किंवा त्यांना दिलेली वागणूक हे सगळं बघता आजोबांशी त्यांचे राजकीय संबंध चांगले नाहीत, एवढं नक्की. ओके. कौटुंबिक संबंध असतातच, त्याच्याबद्दल काही वाद असण्याचं कारण नाही. पण राजकारणामध्ये त्यांना गो हेड मिळेल किंवा राजकारणामध्ये त्यांना आजोबांकडून काहीतरी शक्ती मिळेल असं मला अजिबात वाटतं. ओके. आणि यातला दुसरा एक प्रश्न ज्याचं उत्तर तुम्ही थोडक्यात द्या की तुम्ही मगाशी म्हटलात की ते आता कार्यकारिणीमध्ये आहेत, कार्यकारिणीमध्ये त्यांचं पद हे राष्ट्रीय अध्यक्षांच्या जस्ट खालचं आहे. पण जर राष्ट्रीय अध्यक्षांच्या तोडीचे किंवा राष्ट्रीय अध्यक्षां इतकेच निर्णय जर पार्थ पवार घेत असतील, तर मग तो जो प्रश्न उपस्थित केला जातोय की नेतृत्व नेमकं कुणाकडे, सुनेत्रा पवार यांच्याकडे की पार्थ पवार यांच्याकडे, हा प्रश्न मुळात लागू ठरतो की गैर लागू ठरतो?
नाही, हा प्रश्न गैरलाभ एवढ्यासाठी ठरतो कारण मी आधी म्हणालो त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस ही कुटुंबाने चालवलेला पक्ष आहे. त्यामुळे कुटुंबामध्ये काय निर्णय होतात ते हम्म. पक्षाला मान्य करायला लागतं. हा पक्ष काय अगदी राष्ट्रीय कार्यकारिणीची सभा होईल आणि त्यामध्ये निर्णय घेतला जाईल, पार्लमेंटरी बोर्ड बसेल वगैरे असं काही इच्छेमध्ये आता नाहीये. भविष्यात होईल की नाही आपल्याला माहित नाही. अजितदादा असताना गोष्ट वेगळी होती. अजितदादांचा अनुभव हा प्रचंड व्यापक होता. हम्म. पार्थ पवारांना ती गरज वाटत नसावी कदाचित. त्यांना असं वाटत असेल की मी निर्णय घेतलाय तो बाकीच्यांना ऐकायचा आहे कारण त्यांना अधिकार दिलेले. बर महेशजी, या सगळ्यामध्ये आज आणखीन एक घडामोड घडली. म्हणजे या एक पुण्याची जागा मिळाली राष्ट्रवादी काँग्रेसला, दुसरी रायगडची मिळाली. रायगडची जागा सुनील तटकरे यांनी आपल्यासाठी मागितली होती आणि ती मिळवण्यासाठी जे जे काही करावं लागणार होतं ते त्यांनी केलं. ते एकनाथ शिंदेशी भेटले आणि ती शिवसेनेला नाही मला मिळाली. त्याच्यासाठी जे काही असतील पडद्यामागच्या त्या सगळ्या हालचाली झाल्या. हे सगळं झाल्यानंतर सुनील तटकरे असं म्हणतायत या अगोदरपासून म्हणत होते की विलिनीकरणाची चर्चाच झाली नव्हती आणि आता मात्र म्हणतात मी ती बोललो होतो पण आता मला माहिती आहे की चर्चा झाल्या होत्या. मी जरी चर्चेमध्ये नसलो तरी अजित पवार यांनी माझ्याशी तशा झालेल्या बैठकांबद्दल बोलले होते. हे याच वेळेस त्यांनी म्हणणं हा योगायोग आहे की संकेत आहे? तुम्ही संकेत म्हणून सुद्धा बघू शकता किंवा योगायोग म्हणण्यापेक्षा मध्यंतरी सुद्धा कविताजी माझ्या मते सुनील ते तटकरेंनी एका अशा स्वरूपाचं कार्यक्रमामध्ये बोलले होते पण हा. आज ते अगदी ठासून त्यांनी सांगितले. नाही म्हणजे याच्यामध्ये एकच गोष्ट ते अधोरेखित करतायत की जो आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष जे काय म्हणतोय इतके दिवसांपासून की अजितदादांची इच्छा होती आणि बैठका झाल्या होत्या आणि विलिनीकरण करणं ही त्यांची इच्छा होती, हे खरं आहे. हे त्यांनी अधोरेखित केलं. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा, ते असं इतके दिवस का म्हणत होते की असं काही झालंच नाही, मला माहीतच नव्हतं, हे इतके दिवस का म्हणत होते? एखाद्या वेळेस कुठेतरी भाजपचा त्यांच्यावर त्या पद्धतीचा दबाव असावा म्हणून एखाद्या वेळेस ते म्हणत नसावेत, कारण दुसरं कुठलं तरी कारण मला याच्या मागे दिसत नाहीये. आणि मगाचपासून जो प्रश्न चर्चेला येतोय इथे की पार्थ पवार त्यांचं आता पक्षामध्ये जास्त ऐकलं जात आहे का, किंवा राष्ट्रीय जे कार्याध्यक्ष आहेत त्यांना सुद्धा यांच्याशी कन्सल्ट करावं लागतंय का वगैरे वगैरे, तर त्याच्यामध्ये किंवा आजोबांचा जो काही प्रश्न आला की आजोबांना ते राजकीय दृष्ट्या इतके काही खास आवडत नाहीत, ह्या याच्यावर मला एक असं इथे नमूद करावं असं वाटतंय की आजोबा आहेत ना, मग आजोबांना नातवाचे कान पिरगळायचा नक्कीच अधिकार असतो. जर नातू कुठे चुकत असेल तर त्याचा कान पिरगळणं म्हणजे तो त्याला आवडत नाही असं नसतं. यांनी शरद पवार साहेबांनी जे काही स्टेटमेंट्स केले होते पार्थ पवारांबद्दल 2-3 वेळा, ते त्यांनी केलेल्या एखाद्या चुकीच्या वक्तव्याबद्दल किंवा चुकीच्या कृत्याबद्दल राजकीय दृष्ट्या की त्यांची परिपक्वता किंवा अशा काही गोष्टी, तर ते त्यांनी केलं असावं, त्याच उद्दिष्टाने केलं असावं. आणि मला असं वाटतं की शरद पवार साहेब नेहमीच असं म्हणत आले की आमचं कुटुंब फार मोठं आहे, कुटुंबातले आम्ही म्हणजे स्वतः पवार साहेब सोडून किंवा सुप्रियाताई सोडून बाकीचे सुद्धा कुटुंबीय राजकारणात आहेत, आणि पण राजकारण आणि फॅमिली हे ते दोन्ही वेगवेगळे ठेवतात. तर त्यामुळे ते एक मिक्स करण्यामध्ये तसं काही अर्थ आहे असं मला वाटत नाहीये. आणि आत्ताच तुम्ही जसं म्हणालात की जर पार्थ पवारांचंच जास्त ऐकलं जात असतं तर मग सुनील तटकरेंच्या म्हणजे अनिकेत तटकरेंना तिकीट मिळालं नसतं. पार्थ पवारांनी तिथे सुद्धा कुठल्या तरी स्वतःच्याच व्यक्तीची वर्णी लावली असती. पण असं काही एकंदरीत सर्व बघता दिसत नाहीये. तो बॅलन्स त्यांनी ठेवलाय असं पण वाटतंय. तिथे सुनील तटकरेंना वगळून त्यांना खरंच वर्णी लावता येणं शक्य होतं का? म्हणजे एक आपण मुद्दा बरोबर आहे, पण मग तिथे त्यांनी प्रयत्न केले नसते, गोगावलेंकडे सीट देऊ शकले असते जर ते सुनील तटकरेंच्या विरोधातच त्यांना वागायचं असतं तर. पण तसं एकंदरीत काही दिसत नाहीये. म्हणजे ते पण प्रयत्न मग करतायत. त्यांची भाजपशी जी जवळीक आहे त्या गणितात ते बसलं नसतं ना. कोणाची भाजपशी जवळीक आहे? मगाशी किरण तारे सर सांगतायत की जसं बरोबर बॅलन्स साधतायत पार्थ पवार भाजप राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत, आणि ज्या पद्धतीनं विक्रम भोसले यांचं इन्कमिंग झालेलं आहे पक्षामध्ये, ते पाहता असं थोडी होणार आहे की शिवसेनेला जाऊ देत तटकरेंकडे नको म्हणून. नाही, शिवसेना म्हणजे कोणाची? यांची शिवसेना होती ना, एकनाथ शिंदेची होती. ते काही बार्गेनिंग करता आलं असतं, त्यांना ती सीट देऊन दुसरीकडे कुठेतरी आपल्याला घेता आली असती, असं होतं राजकारणामध्ये. पण मला फक्त थोडक्यात मुद्दा एवढाच मांडायचा आहे की अनिकेत तटकरेंना जर तिकडे त्यांनी विधान परिषदेला सीट दिली आहे तर त्याच्यामुळे असं काही तिथे चिन्ह दिसत नाहीये की त्यांचं आपापसात पटत नाहीये किंवा पार्थ पवारांचं एकट्याच चालतंय किंवा ते चालवतायत असं मुळात. पण ठीक आहे, आता पार्थ पवारांचा से असणं साहजिक आहे, कारण तुम्ही बघत आलाय की आता याच्यावर सुद्धा एक मुद्दा असा होतो की कुटुंब आणि कुटुंबातल्याच लोकांना मिळतात असं हे असतं. याच्यामध्ये काही मी नाही असं म्हणत नाही, नाकारायचं काही कारणच नाहीये. पण भाजपमध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर म्हणजे भारतामध्ये असू देत, इतर राज्यांमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये असू देत, महाराष्ट्रामध्ये जे त्यांचे प्रदेशाध्यक्ष असतात
त्यांच्याकडे सर्व अधिकार असतात का? नाही. त्यांना देवेंद्र फडणवीसांची सल्लामसलत करूनच उमेदवार द्यावे लागतात. किंवा भारतात जर काही करायचं असेल तर तिथे सुद्धा अमित शहा आणि मोदींशी सल्लामसलत करूनच त्यांचे जे काही अध्यक्ष असतात पक्षाचे त्यांना निर्णय घ्यावे लागतात. हे सगळीकडे ठीक होतं. आहे. मे बी त्यांचा अनुभव असेल किंवा त्यांची जी काही सुपिरियरिटी असेल त्याच्यामुळे असेल. ठीक आहे. वैशालीताई, पार्थ पवार यांच्या पक्षातल्या नेतृत्वाबद्दल आणि त्यांच्या निर्णय आता सध्या ते घेत आहेत त्याच्यातनं ज्या वेगवेगळ्या चर्चा होत आहेत त्याच्याबद्दल तुमची शेवटची कमेंट, म्हणजे मग आपल्याला शेवटाकडे येते. वैशालीताई, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? आय थिंक वैशालीताईंची कनेक्शन आपलं तुटलेलं आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये वेगवेगळ्या नेत्यांमधनं ज्या चर्चा समोर येत आहेत, काही ठिकाणी वादावादीचे प्रसंग घडत आहेत, त्याची काहीशी पुनरावृत्ती काल या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं झाली आहे. पण याच्यावरनं जे प्रश्न उपस्थित केले जात आहेत ते प्रश्न पूर्णतः गैरलागू ठरत नाहीयेत. राष्ट्रवादी काँग्रेस ही आता एका कठीण काळातनं जात आहे. अशा काळातनं जात असताना वेगवेगळ्या निवडणुकांना सामोरे जातानाच पक्षाची कसोटी लागते, जी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची लागतीये. याच्यामधनं पक्षाच्या नेतृत्वावर काही प्रश्न उपस्थित केले जातात की नेतृत्व नक्की कुणाकडे आहे आणि हा पक्ष एकसंध ठेवायचा असेल तर त्याची जबाबदारी नेमकी कुणाच्या खांद्यावर असेल. जेव्हा निवडणुकांचे निकाल येतील आणि पुढचे 2029ची निवडणुकीपर्यंतची तयारी पूर्ण होईल तोपर्यंत कदाचित वेळही भरपूर गेलेला असेल आणि या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठीची आणखीन बरेच गोष्टी सुद्धा घडलेल्या असतील असं म्हणायला हरकत नाही. आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात, सगळ्यांचे मनापासून आभार. या विशेष चर्चेमध्ये वेळ झाला इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.